नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब देवगुंडे मॅक्स एक्झाम डायरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नफा आणि तोटा या घटकावरील 20 गणितं आज आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत आणि आपण जास्तीत जास्त ट्रिकी किंवा लॉजिकली हे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जास्त करून आपण सूत्रांकडे न जाता आपण ट्रिक्स किंवा लॉजिक्स फॉलो करणार आहोत. काही ठिकाणी आपल्याला सूत्रांची पण गरज पडणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आणि ज्यावेळेस आपल्याला व्यवहारामध्ये एखादी वस्तू एवढ्या खरेदी किमतीने आपण खरेदी करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त विक्री किमतीने विकतो, त्या व्यवहारामध्ये आपला नफा होतो मित्रांनो. आणि एखादी वस्तू आपण एवढ्या खरेदी किमतीने खरेदी करतोय आणि त्याच्यापेक्षा कमी विक्री किमतीने विकतोय, त्या व्यवहारामध्ये आपला तोटा होतो. आणि तिसरी कंडिशन असते मित्रांनो, की एवढ्या किमतीने आपण वस्तू खरेदी केली आणि तेवढ्याच विक्री किमतीने विकली, म्हणजे ज्यावेळेस खरेदी किंमत आणि विक्री किंमत सेम असते, म्हणजे ती नो प्रॉफिट नो लॉस अशी कंडिशन असते. म्हणजे तिथं ना तर आपला नफा होतो ना तोटा होतो. ठीक आहे, तर चला तर सुरुवात करूया आपल्या सेशनला नफा आणि तोटा. मित्रांनो, पहिलं गणित आहे, एक वस्तू 1400 रुपयांना खरेदी केली व 1680 रुपयांना विकली तरी व्यवहारातील सेकडा नफा किती? सेकडा नफा काढण्या अगोदर आपल्याला नफा काढता आला पाहिजे. आणि नफा म्हणजे काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. कारण इथं खरेदी किंमत छोटे आहे, विक्री किंमत मोठे. आपली 1680 रुपये काय विक्री किंमत आहे आणि 1600 रुपये काय खरेदी किंमत आहे. 1680 वजा 1600 किती झालं? 280 रुपये. हा काय झाला? आपला नफा झाला. 280 रुपये नफा झाला. पण नफा कधी आपण कन्सिडर करतो, कशावरती कन्सिडर करतो, कशावरती विचार करतो नफ्याचा? खरेदी किमतीवरती. आपण नफा कशावरती गृहीत धरतो किंवा धरला जातो? खरेदी किमतीवरती. कशावरती कन्सिडर केला जातो? खरेदी किमतीवरती. मग खरेदी किंमत किती आपली? 1400 रुपये. मग 1400 रुपयाला जर आपला 280 रुपये नफा झालाय, तर आपल्याला काय करायचंय? शेकडा नफा काढायचा. म्हणजे मित्रांनो, 100ला किती नफा झाला असं काढायचं. ठीक आहे, जर 1400 रुपयाला 280 रुपये नफा झालाय, तर 100ला किती म्हणून गुणिले 100. आता हे आपण काय करतो? तिरकस गुणाकाराची ट्रिक तुम्हाला माहित असेल. जर 1400 रुपयाला 1400 रुपयाला 280 तर 100ला किती म्हणून ह्या दोघांचा गुणाकार आणि ही तिसरी टर्म भागिलेमध्ये असते आणि तेच इथं केलं. आणि हे तिरकस गुणाकाराची ट्रिक कधी कधी फॉलो करतो आपण. थोडंसं शिकूया. पहिलं गणित समजण्या अगोदर किंवा सोडवण्या अगोदर आपण थोडं तिरकस गुणाकाराची ट्रिक समजून घेऊया, की तिरकस गुणाकाराची ट्रिक अशी का वर्क करते, असं का काम करते. तर मित्रांनो, काय होतं गणितामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तिरकस गुणाकाराची ट्रिक फॉलो करावं लागणार आहे. म्हणजे 30-40% गणित, टोटल गणित ह्या चॅप्टरची 30-40% गणित ही तिरकस गुणाकाराच्या ट्रिकवरती सुटणार आहेत. मग तिरकस गुणाकाराची ट्रिक का यूज करतात किंवा कशी यूज करतात किंवा कुठं कुठं यूज केली जाते हे आपण बघूया. काय असतं माहिती आहे का? 2 राशी असतात गणितामध्ये. एक तर आपण धरूया, ह्याच्यातलीच धरूया, शेकडा नफा शेकडा तोटामधली एक खरेदी किंमत धरूया. ही एक रास आहे आणि एक नफा ही एक रास आहे मित्रांनो. ज्यावेळेस खरेदी किंमत तुमची 1000 आहे, त्यावेळेस नफा 200 रुपये. खरेदी किंमत तुमची 2000 आहे, नफा 300 रुपये. खरेदी किंमत 1500 आहे, सॉरी इथं 400 येईल, इथं किती येईल? 400 येईल, 400 रुपये. जर खरेदी किंमत तुमची 1500 झाली तर नफा 300 रुपये. खरेदी किंमत 2000 झाली, 2000 घेतली, 3000 झाली तर नफा 600 रुपये. म्हणजे काय होतंय? खरेदी किंमत इथं वाढली, इथं नफा पण वाढला. खरेदी किंमत इथून कमी झाली, नफा पण तुमचा कमी झाला. परत खरेदी किंमत वाढली, परत नफा वाढला. म्हणजे राशी ज्यावेळेस समप्रमाणात वाढतात, म्हणजे एक वाढली की दुसरी पण वाढते आणि दुसरी कमी झाली की पहिली पण कमी होते. अशा कंडिशन मध्ये आपण ज्यावेळेस 2 टर्म तुम्हाला दिल्या जातात, 3 टर्म आणि चौथी टर्म काढायची असते, त्यावेळेस आपण तिरकस गुणाकाराची ट्रिक फॉलो करतो. म्हणजे राशी ज्यावेळेस समप्रमाणात वाढतात, म्हणजे एक वाढली की दुसरी पण वाढते किंवा एक कमी झाली तर दुसरी पण कमी होते, अशा कंडिशन मध्ये आपण तिरकस गुणाकाराची ट्रिक फॉलो करतो मित्रांनो. आणि कशी करतो बघूया. जर 1000 रुपयाला 200 रुपये नफा झाला तर शेकडा किती म्हणजे 100ला किती, अशा कंडिशन मध्ये ह्या दोघांचा गुणाकार आणि ही तिसरी टर्म भागिलेमध्ये टाकायची. जर ह्याला एवढं तर ह्याला केवढं, त्याला एवढं तर ह्याला केवढं, असं जिथे जिथे येतं, असं जिथे जिथे कंपॅरिझन येतं समप्रमाणात, ज्यावेळेस राशी समप्रमाणात बदलत असतात त्यावेळेस तिथं आपण तिरकस गुणाकाराची ट्रिक फॉलो करतो. आणि ही तिरकस गुणाकाराची ट्रिक आपण इथं फॉलो केली मित्रांनो. ठीक आहे, की 1400ला 280 तर 100ला किती म्हणजे गुणिले केले, म्हणजे 100 गुणिले 280, 280 गुणिले 100 इथं दिसते आणि भागिलेमध्ये 1400 दिसतंय का? आणि तेच आहे तिरकस गुणाकाराची ट्रिक आहे. एकदम इझी आहे. आणि ह्या ट्रिकनं आपली निम्मी गणित, शेकडा तोटा शेकडा नफा आणखी बरीच गणित ह्या ट्रिकनं पण सुटणार आहेत. ठीक आहे, बघूया आपण.
आता काय राहतं मग, एवढं गणित एक्सप्रेस केल्यानंतर आपल्याकडे काय राहतं, फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशन. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट करून टाकले मी. आता गणित किती राहिलं, 280 भागिले 14. भागाकार करूया. 14 एकम 14, खाली 14ला भाग जातोय, वरतो पण 280 ला 14 भाग जातोय. 14 दुने 28, दुसरा भाग 0चा लागेल, म्हणजे किती आपला आन्सर 20 येईल. आणि 20 कशामध्ये असणार आहे, हे टक्केमध्ये असणार आहे. किंवा आपण ह्याला काय म्हणायचं, शेकडा 20 म्हणायचं. काय म्हणायचं, 20% किंवा शेकडा 20 नफा झाला. कधी झाला, एखादी वस्तू 1400 कितीला घेतली, 1400 रुपयाला घेतली आणि 1680 ला विकली, तर त्या व्यवहारामध्ये शेकडा 20 नफा होतो मित्रांनो. पुढचं गणित सेम असंच बघूया. बघा काय म्हणते, एक सायकल दुकानदाराने रुपये 4000ला खरेदी केली व गिरायकास 4700 रुपयाला विकली, तर व्यवहारातील शेकडा नफा किती. मित्रांनो समजा तुम्ही दुकानदार आहे असं समजा, तुम्ही 4000ला सायकल खरेदी केली, तोट्यात म्हणजे कमी किमतीत तर विकणार नाही, विकणार कधी जास्त किमतीनं, म्हणजे प्रॉफिटमध्ये विकणार, म्हणजे नफ्यामध्ये विकणार. आणि ती त्यांनी किती केवढ्याला विकली, 600 रुपये नफ्याने विकली. 4000ला घेतली 4600ला विकली, म्हणजे नफा किती झालाय, 600 रुपये झालाय. ठीक आहे, नफा आपला माहितीच किती, 4600 वजा 4000, यांची जर वजाबाकी केली तर 600 रुपये नफा झाला. आणि हा 600 रुपये नफा आपण कशावरती कन्सिडर करतोय, कशावरती धरतोय, खरेदी किमतीवरती धरतोय. खरेदी किंमत किती आहे, 4000. 4000ला जर माझा 600 रुपये नफा झाला, तर 100ला किती होईल मित्रांनो, 100ला किती होईल, गुणिले 100. का तिरकस कोण करायची ट्रिक, 4000ला 600, तर 100ला x, ह्या दोघांचा गुणाकार आणि ही भागिले मध्ये. ठीक आहे ना, हीच नाही तिरकस गुणाकार ट्रिक, हीच आपण इथं मांडली. फक्त करायचं काहीच नाही, आता फक्त कॅल्क्युलेशन. गणित जर एक्सप्रेस करता आलं माणसाला, समजलं, तर आपल्याला फक्त काय राहतं, कॅल्क्युलेशन राहतं. बघूया आपण. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट करून टाकूया. 40 खाली 40 राहिलं, वरती 600 राहिलं. 40 मधला 1 झिरो जातोय, वरती 600 मधला 1 जातोय. भागाकार करताना 0 0 ज्यावेळेस कट करतो आपण, त्यावेळेस खाली 1 कट केला तर वरती पण 1च करायचं, खाली 2 केले तर वरती 2 करायचे. ठीक आहे, आता गणित किती राहिलं, वरती 60 राहिलं, 100तलं काहीच राहिलं नाही, म्हणजे 1 राहिलं, गुणिले 1 काय फरक पडत नाही, आणि खाली 4 राहिलं. ह्यांचा जर भागाकार केला तर 4 एकम 4, खाली 4 न भाग लावा, वरनं 4 न भाग लावा, 15 चौक 60, म्हणजे उत्तर किती येतं, 15. आणि हे काय शेकडा नफा आहे. 15%ला एक तर शेकडा 15 पण वाचू शकता, किंवा 15%. टक्के म्हणजे काय असतं, पर्सेंट असतं. पर्सेंट म्हणजे पर सेंचुरी, पर सेंचुरी म्हणजे परत शेकडा येतं. पर सेंचुरी म्हणजे प्रत्येक 100ला, म्हणजे शेकडा 15. म्हणजे हे 15% वाचू शकता, किंवा काय वाचू शकता, शेकडा 15 पण वाचू शकता मित्रांनो. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. बघा, एक कपाट 1100 रुपयाला विकले आणि 150 रुपये तोटा झाला, तर शेकडा तोटा किती. आता इथं विक्री किंमत दिली मित्रांनो 1100 रुपये. आपल्याला काय, आपण तोटा किंवा नफा कशावरती कन्सिडर करतो, कशावरती धरतो, कशावरती विचार करतो, खरेदी किमतीवरती. इथं खरेदी किंमत दिली ना, आपण खरेदी किंमत काढून घेऊ. खरेदी किंमत कधी असते, ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस खरेदी किंमत मोठी असते. म्हणजे विक्री किंमत 1100 अधिक ह्या झालेला 150 तोटा, म्हणजे तुमची खरेदी किंमत होईल. आणि ही किती होईल, 1100 आणि 150 1250. जर 1250 तुमची खरेदी किंमत आणि त्याच्यावरती 150 रुपये तोटा होतोय, तर शेकडा तोटा किती होतोय, हे बघा 1250. थोडं डोकं लावायचं, नाहीतर तुम्ही लगेच 1100 वरती लगेच 150 रुपये टाकून गुणाकार करून गुणिले 100 करून फायनल आन्सर काढून टाकाल, ते चुकल मित्रांनो. ठीक आहे, इथं 1250 आपली खरेदी किंमत होईल आणि त्याला 150 रुपये तोटा होईल, तर शेकडा तोटा किती, गुणिले 100. आता कॅल्क्युलेशन करूया आपण. आता कॅल्क्युलेशन काय होईल, ह्या झिरोला वरचा 1 झिरो कट करून टाकला. आता खाली 125 आहे, वर 100 आहे. 125 ला 100ला एका संख्येने भाग जातो, कुठल्या जातो, 25 न जातो. 25 चोको 100, वरती पण जेवढ्या संख्येने भाग लावल तेवढ्याच संख्येने खाली पण कॅल्क्युलेशन करताना भाग लावायचा आहे. 25 न वरती भाग लावला 4 आलं, खाली 25 न भाग लावला 5 आलं. ठीक आहे, 25 5 125, वरती 15 आहे, खाली 5 आहे, खाली 5 न भाग जातोय 5 एकम 5, वरती 15ला भाग जातो 5 त्रिक 15. गणित किती राहिलं, 3 गुणिले 4 म्हणजे किती आलं, 12. 12 हे काय टक्के आहेत किंवा पर्सेंट आहे, किंवा शेकडा 12 आपण ह्याला असं वाचायचं. ठीक आहे मित्रांनो, कळतंय का. पुढचं गणित बघूया. पुढचं गणित काय म्हणते, एका वस्तूची खरेदी किंमत रुपये 1900 असून ती 1615 रुपयाने विकली, तर व्यवहारातील शेकडा तोटा किती झाला. इथे काय दिली, खरेदी किंमत पण दिली, विक्री किंमत पण दिली. काय करायचंय, तोटा. ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस विक्री किंमत कधी कमी असते, खरेदी किंमत मोठी असते. खरेदी किंमतीमधून विक्री किंमत वजा केली, तोटा निघतो. 1900 मधून 1615 आहे ना, 1615 आहे. ठीक आहे, ओके, वजा केलं. हे जी वजाबाकी केली, 5 आणि 5 10, कॅरी 1 2 आणि 8 10, कॅरी 1 7 आणि 2 9, कॅरी 1 0 होईल, कॅरी नाही येणार इथं. ठीक आहे, 285.
आणि ही 285 तोटा कशावरती झाला, ह्या खरेदी किमतीवरती झाला. खरेदी किंमत 19 आहे ना, जर 1900 रुपयाला मला 285 रुपये तोटा झाला, तर मला 100ला किती तोटा झाला गुणिले 100 करणार मी. सारखं सारखं मी तिरकस गुणाकार मांडत बसणार नाही, डायरेक्ट मांडणार. थोडं ट्रिकी राहा, थोडं लॉजिकली विचार करा. ठीक आहे, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट करून टाका. माझ्याकडे राहील गणित 285 भागिले 19. डायरेक्ट किती होतं, 19 1 19. 28 मधनं 19 गेलं तर 9 राहते, वरनं 5 आलं 95 झालं, 19 5 95. ठीक आहे, म्हणजे 15. आणि हे कशात असेल, टक्क्यामध्ये. भागाकार असा करा. जर असा डायरेक्ट येत नसेल, डायरेक्ट मानून घ्या फास्ट. 285 भागिले 19. 19 1 19. वरलं 28 मधनं 19 गेलं 9, वरनं आलं 5, 19 5 95. बाकी 0, भागाकार 15. आणि भागाकार आपला टक्के आहे, काय आहे, तोटा आहे. आणि हा शेकडा तोटा, शेकडा 15 पण आपण वाचू शकतो. आणि दिस इज ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका वस्तूची खरेदी किंमत 112 असून त्यावरती 15% नफा मिळाला, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल. 120 रुपयाची वस्तू आहे. आता थोडं विक्री किंमती काढायच्या, कन्सिडर करूया. कशा काढायच्या, थोडं फॉर्म्युल्यापासून थोडंसं लांब, ट्रिकी. आणि जिथं गरज पडते तिथं फॉर्म्युलाचा अप्लाय करायचा. असं नाही की ट्रिक्स नुसत्या ट्रिक्स बघू नका. ट्रिक्स कशा बघायच्या मित्रांनो, की जिथं आपलं काम आसान होते, जी काम अवघड होते अशा ट्रिक्स नाही बघत बसायचं. ठीक आहे मित्रांनो, जी सोपं होते ते जिथं जाईल तिथं नुसतं ट्रिक्स बघत. काय लोकांचं असतं की कुठं बी जावा, ट्रिक्स पेक्षा सिम्पली वे काय ते बघा. ठीक आहे, जर सिम्पली तुम्हाला फॉर्म्युलाने सिम्पली जाता येत असेल तर ट्रिक्स शोधायची गरज नाही. आता 120 इथं तुमची काय आहे, खरेदी किंमत आहे. 15% नफा मिळाला, तर वस्तूची विक्री किंमत किती. आता जर मी नुसतं 15% काढलं ह्याचं, ठीक आहे, तर काय होईल, 15% जर काढलं तर काय होईल, फक्त नफा निघेल. पण मला नफा नाही काढायचा, विक्री किंमत काढायची. विक्री किंमत कशी काढणार, ह्या का तुमची ह्या वस्तूची खरेदी किंमतीची 100% ही काय असते, खरेदी किंमत असते. प्लस जर ह्याच्यात नफा केला 120च्या 15%, ठीक आहे, तर काय होतं, 120 तर 120 गुणिले मध्ये राहून जातं. आणि हे 100% प्लस हे 15% म्हणजे 115% काय होतं, तुमची काय होतं, ही होती विक्री किंमत. ठीक आहे, तर आपण काय करायचं, 120 ची डायरेक्ट 115% काढून टाकायचं. 115% काढली की तुमची विक्री किंमत होते, काय होते, विक्री किंमत. ठीक आहे, काय होते, विक्री किंमत. हे गणित सोडू शकता. 120च्या 115% ह्या झिरोला हे झिरो कट करून टाका. आता गुणाकार करा ह्या दोघांचा. 115 गुणिले 12, 12 न 5 ला गुणलं किती आलं, 12 पंचे 60. झिरो इथं लिहून टाका, कॅरी 6 लिहा. 12 न परत 1 ला गुणलं, 12 1 12 आणि हा कॅरी 6 18 झालं. परत कॅरी 1 येईल, 8 इथं लिहून टाका, कॅरी 1 लिहा. 12 1 12 आणि हे 1 13, 113 झालं. आणि भागिले हे 10 मध्ये. ह्या झिरोला हे झिरो कट केलं तर 138 काय राहते, तुमची सेल प्राइस राहते, ज्याला तुम्ही विक्री किंमत म्हणता. ठीक आहे मित्रांनो, पुढचं गणित बघूया. ह्याच्यात आहे का 138. ठीक आहे, इट्स ओके, दिस इज युअर करेक्ट आन्सर. पुढचं गणित बघूया. एका वस्तूची खरेदी किंमत 200 रुपये असून 38% नफा मिळाला, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. मित्रांनो, आपण आताच बघितलं, जर नुसतं 38% जर खरेदी किंमतीचं काढलं तर नफा निघेल. आणि जर खरेदी किंमतीचे 138% काढलं तर तुमची विक्री किंमत निघेल. काढूया. 200 रुपये तुमची खरेदी किंमत आणि त्याच्यावरती 38% नफा, म्हणजे 138% ही तुमची काय असेल, टक्के म्हणजे 138 भागिले 100. टक्के म्हणजे काय, 138 भागिले 100. जर तुमचा 38% नफा आहे खरेदी किमतीवरती, तर विक्री किंमत किती असेल, खरेदी किमतीच्या 138%. आणि जिथं चहा येतं तिथं आपण गुणाकार करतो. हे आपण बॉडमास ह्या थेरीमध्ये, बॉडमास असते का नाही, सिम्प्लिफिकेशनची थेरी, हे जी ऑफ असतं ती चहा असतं. आणि जिथं चहा येतं तिथं आपण काय करतो, गुणाकार. आणि हे जे गुणाकार काय कसा करतो, 200 चहा खरेदी किंमत ती चहा 200 चहा 138%, ही काय असेल, तुमची विक्री किंमत असेल. मग 200च्या 138% काढूया. हे 2 झिरोला हे 2 झिरो कट करून टाकू. 138 गुणिले 2 यांचा जर गुणाकार केला तर 138 दुने 276 येईल. ठीक आहे, कसं येईल, 8 दुने 16, कॅरी 1 येईल, 3 दुने 6 आणि हा कॅरी 1 1 7 येईल. आणि बे कम बे 276 हाय काय आन्सर मध्ये. आणि ही काय असेल तुमची, ही काय असेल, दिस इज युअर सेल प्राइस. ठीक आहे, दिस इज युअर सेल प्राइस असेल. ठीक आहे, सेल कॉस्ट असेल. ठीक आहे, 276 रुपये. पुढचं गणित बघूया आपण.
चालेल का? चला ओके. एका विक्रेत्याने एक कपाट शेकडा 20 नफ्याने विकले. जर त्याने ते कपाट शेकडा 25 नफ्याने विकले असते तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? आपण ही जी 20% दिले 20 नफ्याने शेकडा 20 किंवा हे 25 नफ्याने दिले, हे त्या वस्तूच्या कुठल्या किमतीच्या 25% किंवा 20% दिले? हे खरेदी किमतीच्या 20% किंवा 25% दिले. जर तुम्हाला सांगा एका वस्तूची 25% दिली तुम्हाला आणि 20% दिली आणि ह्याच्यामधला फरक सांगितला की जर 20% ऐवजी 25% विकलं असतं तर किती जास्त मिळालं असतं? 50 रुपये. म्हणजे त्या वस्तूची 25% आणि 20% मध्ये कितीचा फरक दिला मित्रांनो? 50चा दिला. म्हणजे एखाद्या वस्तूची 25% आणि 20% ह्याच्यातील फरक 50 आहे. तर ती टोटल काय वस्तू केवढ्याची असेल? 100%. त्या वस्तूची 100% किती असेल ते काढूया. म्हणजे हे 5% बरोबर 50 आहे. ठीक आहे. म्हणजे खरेदी किमतीच्या 5% जर 50 असेल तर टोटल खरेदी किंमत किती आहे? 100%. जर आपण करतो ना 5% जर 50 आहे तर त्या खरेदी किंमत टोटल 100% किती असेल? ह्या दोघांचा गुणाकार आणि तिसरी टर्म भागिलेमध्ये आणि टक्केला टक्के कट करून टाका. आन्सर काय तुमचा येईल? काय 50 गुणिले 100 आणि भागिले हे 5 येईल. ठीक आहे. म्हणजे तुमचं काय असेल? खरेदी किंमत. खरेदी किंमत 100% आहे ना. खरेदी किमतीची 25% आणि 20% ह्याच्यामध्ये 50चा फरक आहे. तर टोटल 100% खरेदी किंमत किती असेल? म्हणजे 50 गुणिले 100 भागिले 5. भागाकार करा. खाली 5 न भाग जातोय. 5 1 5 वरती 5 न जातोय. 5 10 50. 10 गुणिले 100 1000. ही काय असेल तुमची तुमची त्या वस्तूची खरेदी किंमत असेल मित्रांनो. ठीक आहे. पुढचं गणित बघूया ह्या टाईपचं. बघा, एका दुकानदाराने एक खुर्ची शेकडा 12 नफ्याने विकली. ठीक आहे. म्हणजे खुर्चीची 12% घेतली आपण. जर त्याने ती खुर्ची शेकडा 17% नफ्याने विकली असती तर त्याला 200 रुपये जास्त मिळाले असते. म्हणजे खुर्चीची 17% आणि 12% ह्याच्यामध्ये 200 रुपयाचा फरक आहे मित्रांनो. कितीचा आहे? 200 रुपयाचा. तर त्यांनी काय विचारलंय? तर त्या खुर्चीची खरेदी किंमत किती? जर खुर्चीची 17% आणि 12% म्हणजे जर 12% विकली, जर 17 विकली असती तर त्याला 200 रुपये फायदा झाला असता. 200 रुपये जास्त मिळाला असता. म्हणजे 200 रुपये फरक आहे. कशामध्ये? त्या खुर्चीच्या खरेदी किमतीच्या 17% आणि 12% मध्ये 200 रुपयाचा फरक आहे. म्हणजे टोटल त्या खुर्चीची खरेदी किंमत म्हणजे टोटल 100% किती असेल? जर ह्या दोघांचा वजा केले बाकी केली तर 5% बरोबर 200 येतं. तर 100% किती असेल? मग इथं आपण मांडून घेऊ. तिरकस गुण करायचं. 5%ला 200 असतं तर 100%ला किती होईल? ठीक आहे. तर ह्या टक्केला टक्के कॅन्सल करा. ह्या दोघांचा गुणाकार करा. 100 गुणिले 200 100 गुणिले 200 आणि भागिले हे 5 घ्या. भागिलेमध्ये ही तिसरी टर्म भागिलेमध्ये असते ना तिरकसवाली 5. जर ह्याचा गुणाकार भागाकार केला तर 5 एकम 5 20 5 100 खाली 5 न भाग लावला वरती 5 न भाग लावला. गणित शिल्लक राहिलं 20 गुणिले 200 आणि 20 गुणिले 200 किती असतं? 20 गुणिले 200 बरोबर 4000 असतं. आणि तुमची खरेदी किंमत किती असेल मित्रांनो? 4000. दिस इज ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. अशा कंडिशन मध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला एखाद्या खरेदी किमतीची 12% न तुम्ही एखादी वस्तू विकली आणि जर तुम्ही 17% ने विकली असती तर 200 रुपये तुम्हाला जास्त मिळाले असते. म्हणजे त्या खरेदी किमतीच्या 17% वजा 12% म्हणजे 5% हे 200. तर होल खरेदी किंमत किती आहे? 100%. 100% किती असेल? जर 5% 200 तर 100% किती असेल? 4000 असेल. ठीक आहे. दिस इज युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. एक वस्तू 680 रुपयाला विकल्यास 15% तोटा होतो. 15% नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी लागेल? थोडं 2 स्टेप मध्ये मी इझी हळूहळू सोडवणारा गणित माणूस आहे आणि इझी स्टेप मध्ये जाऊया. आपण काय करूया? तुम्हाला माहित नाही खरेदी किंमत एवढी. ठीक आहे. आणि तिचा 15% तोटा झाला. जर खरेदी किमतीचा 15% तोटा केला तर किती राहते? खरेदी किंमत किती राहते? एवढी ती विक्री किंमत आहे म्हणजे 680 रुपये. ठीक आहे. तर एक्स म्हणजे खरेदी किंमत काढूया आपण. अगोदर काय काढूया? खरेदी किंमत काढूया. खरेदी किंमत किती निघेल? एक्स इथं तसंच ठेवूया. 100 पलीकडे गेल्या गुणिले होईल आणि 85 भागिले होईल. कारण जे आपल्याला गणितामध्ये काढायचं ते एका साईडला ठेवायचं कधी पण बरोबर. बाकी जे फपट पसार आहे ते दुसऱ्या साईडला घेऊन जायचं हळूहळू आणि ह्याच्यामध्ये डायरेक्टच दोन्ही घेऊन जाऊ. 680 इथं ठेवलं. हे 100 तिकडे गेल्यानंतर गुणिले होईल. हे 85 तिकडे गेल्यानंतर भागिले होईल. आणि आता कॅल्क्युलेशन करू. जर बारीक बघितलं तर ह्या 13 ह्याला भाग जातोय 13 5 85. ह्याला 13 भाग जातोय 13 चौक 68 दुसरा भाग 0चा लागतो. म्हणजे गणित राहते 40 गुणिले 100 भागिले 5.
परत 5 जर भाग लावला तर 5 एकम 5, 20 5 100, 100ला जर 5 भाग लावला तर 20 आन्सर येते. तुमचं 40 गुणिले किती येते 20 येते का बरोबर 800. म्हणजे एक्स म्हणजे काय खरेदी किंमत 800 आहे. जर खरेदी किंमत 800 आहे आणि तुम्हाला 15% मिळवण्यासाठी ती किंमत किती रुपयाला विकायला लागेल ती वस्तू बघूया आपण. 800 रुपयाची जर एखादी वस्तू 15% म्हणजे 115% घेऊन टाका करून टाका विक्री किंमत निघून जाईल. ठीक आहे ह्या 2 झिरोला हे 2 झिरो करून कट करून टाका. 8 गुणिले 115 8 45 झिरो इथं ठेवू 4 वरती कॅरी मध्ये टाकून देऊ 8 1 8 आणि 4 12 परत कॅरी मध्ये 1 येईल 2 इथं लिहून टाकू 8 1 8 आणि 9. आन्सर काय लिहिला पाहिजे 920. 920 रुपये तुमची विक्री किंमत असेल जर तुम्हाला 12% प्रॉफिट पाहिजे असेल तर. कधी ह्या सगळ्या कंडिशन मध्ये. ठीक आहे बरोबर आहे का बरोबर आहे का मित्रांनो. पुढचं गणित घेऊया बघूया. एक वस्तू 2816 रुपयास विकल्यास 12% तोटा होतो. 12% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाने विकावी लागेल. 2816चं काय करू आपण. एक एवढी माझी खरेदी किंमत आहे त्याला किती टक्के लॉस झालाय 12%. तर किती टक्के 88%लाच विकली त्यांना बरोबर तुमची 2816 आहे. म्हणजे 28 वस्तूच्या म्हणलं की गुणाकार 88% 2816 आहे. तर वस्तू खरेदी किंमत किती आहे एक्स किती आहे बघूया. एक्स किती आहे एक्स इथं अशीच ठेवू हे सगळं पलीकडे नेऊ 2816 पलीकडे आहेच गुणिले 100 करू आणि भागिले किती येईल 88. ठीक आहे आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर थोडंसं भागाकार आपल्याला इथं करावं लागेल. कुठं इथं करून घेऊया 2816 भागिले 200 नाही 88. जर 8 त्रिक 24 म्हणजे 3चा भाग लावाल 280 त्रिक 200 किती होतं 40 होतं. तर 88 त्रिक किती होईल 270 75च्या आसपास होईल. बघून घेऊया त्रिक भाग लागेल 8 त्रिक 24 हा 2 8 त्रिक 24 आणि 2 26 बरोबर आहे का. 7 आणि 4 11 कॅरी 1 येईल 7 8 1 येईल हे 0 येईल वरनं 6 येईल म्हणजे 88 दुनी 176 येईल. 0 राहिला भाग कितीचा लागला 32चा म्हणजे 88 का 88 88 32 जा 2816. ठीक आहे ठीक आहे मित्रांनो. आणि 32 गुणिले 100 एवढी तुमची काय असेल खरेदी किंमत असेल. म्हणजे 32 रुपये जर खरेदी किंमत आहे आणि तुम्हाला 12% त्याच्यावरती नफा काढायचा आहे तर माझी विक्री किंमत किती असेल 112 असेल. 32चा 112% असेल. ह्या 2 झिरोला ह्या 2 झिरो कट करून टाका 32 गुणिले 112 ही तुमची काय असेल विक्री किंमत असेल जर 12% नफा मिळवायचा आहे ह्या कंडिशन मध्ये. 32 दुने 64ला 4 हा 6 32 एकम 32 आणि हा कॅरी 6 32 आणि 6 38 परत कॅरी 3 येईल 32 1 32 आणि 3 35 35 84 3584 3584 रुपये ही तुमची काय असेल सेल प्राइस असेल विक्री किंमत असेल जर 12% प्रॉफिट काढायचं आहे. कधी ह्या कंडिशन मध्ये. जर 1680 रुपये विकल्याने 12% तोटा होतो तर 12% नफा मिळवण्यासाठी केवढ्याला ती वस्तू विकावी लागेल 3584 रुपयांना. ठीक आहे मित्रांनो पुढचं गणित बघूया. चालू आहे किती झाली 11. एक वस्तू 425 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयांना विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. एक इक्वल इक्वेशन बनवून ह्याचं गणित सोडावं लागतं. थोडी लेंदी आणि अवघड प्रोसेस आहे त्यापेक्षा आपण थोडं ट्रिकी जाऊया ह्याला की 425 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो म्हणजे तोटा होतो म्हणजे ह्या का ही लाईन आहे ह्याच्यावरती एक तोट्यावाली विक्री किंमत असणार ही नफ्यावाली एक विक्री किंमत असणार मध्ये कुठेतरी खरेदी किंमत असणार. ठीक आहे 425 ला विकल्याने तोटा होतो म्हणजे खाली लिहू आपण जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती 650 ला विकल्याने 650 ला विकल्याने काय होतो नफा होतो पण किती होतोय दुप्पट. म्हणजे हा जो तोटा आहे तो एक पट खरेदी किमतीपासून खाली विक्री किंमत 425 केली तर एक पट तोटा खरेदी किमतीपासून 650 विक्री किंमत केली तर दुप्पट नफा. म्हणजे ही विक्री नफ्याची विक्री किंमत आणि तोट्याची विक्री किंमत ह्याच्यामध्ये आपण 3 पार्ट करायचे. कुठले खालपासून हितपर्यंत जो तोटा होतो तो एक पट विक्री किंमत आली आणि हिथून पुढे दुप्पट नफा ही तुमची नफ्याची विक्री किंमत आली. ठीक आहे असं गणित मांडल्यानंतर आपण काय करायचं ह्या दोघांमधलं किती डिफरन्स बघायचं 650 वजा 425 किती आला हा 225 येऊन जाईल सॉरी 225 आला आणि हा 225 आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचा. ह्याला केलं 225 भागिले 3 तर किती येईल 3 7 21 22 मधून 21 गेले 1 वरून आलं 5 3 5 15 म्हणजे 15 0
म्हणजे एक पार्ट, ह्या 325चा एक पार्ट काय आहे 75, म्हणजे आपल्याला एक पार्ट कुठं टाकायचा आहे इथं, आणि ह्या 75चे दोन पार्ट केले तर किती होईल 150, ते इथं टाकायचं. अँसर दोन्ही पण व्हेरीफाय होतील. बघा 425 ला ज्यावेळेस विकली त्यावेळेस एक पट तोटा झाला, म्हणजे एक पट किती आहे 75 आहे. 425 म्हणजे 75 मिसळा 500 रुपये तुमची काय असणार विक्री किंमत असणार. आणि जर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तो नफा होतो 650, त्याच्यामधून 150 काढा, परत तुमची खरेदी किंमत येणार. सॉरी, ही खरेदी किंमत आहे, विक्री किंमत नाही, खरेदी किंमत आहे. 425 मध्ये 75 मिसळा, खरेदी किंमत आली. 650 मधून 150 वजा करा, खरेदी किंमत आली. तुमची खरेदी किंमत किती असायला पाहिजे 500. सोडवायचं कसं, वरची खरेदी किंमत नफ्याची आणि तोट्याची खरेदी किंमत ह्याच्यामधलं अंतर काढायचं आणि 3 पार्टमध्ये डिव्हाइड करायचं. ती एक पार्ट कोणाला द्यायचं, एक पट ज्याचा तोटा झाला त्याला, आणि ज्याचा दुप्पट तो नफा झाला त्याला 2 पार्ट द्यायचे त्याच्यातले. त्या 225 चे एक पार्ट मी 75 केला, ह्याच्यात मिसळला तर तुमची खरेदी किंमत आली 650. जिथं नफा होतो त्यावेळेस विक्री किंमत आपली मोठीच असते. 650 म्हणजे मोठी आहे, त्याच्यापेक्षा खरेदी किंमत ही छोटी असणार आहे, ह्या दोघांच्या दरम्यान असणार आहे. ठीक आहे. आणि हे 3 तर ऑप्शन असे तुमचे, जरी लॉजिकली तुम्ही विचार केला असता तर हे 3 चुकीचे होते. ठीक आहे, कारण तुमची जी ही येणार होती ती ह्या दरम्यान यायला पाहिजे कुठं. ठीक आहे, कारण 2 पार्ट वरती द्यायचे आणि एक पार्ट खाली द्यायचं. 500च्या लगभग येते, 500च एक्झॅक्ट 500 येते. करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. पुढचं गणित बघूया आपण. काय म्हणते गणित, एक वस्तू रुपये 380 ला विकली आणि जेवढा तोटा होत 380 ला विकले, खाली लिहायचं, लाईन वाढायची, 380 इथं मांडून टाकायचं. तो नफ्यावाली जी विक्री किंमत आहे ती वरती लिहायची. अशा कंडिशन मध्ये 380 ला विकल्याने जेवढा तोटा होता त्याच्या 4 पट नफा ती वस्तू 480 ला विकल्याने होतो. 480 नफ्याचे 4 पट नफा होतोय. आता होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. मित्रांनो काय करायचं आता, हे बघा, हे 380 तोट्याची विक्री किंमत आहे, 480 नफ्याची विक्री किंमत आहे. पण ह्यानं जेवढ्या 380 विकल्याने जेवढा तोटा होतो का नाही त्याचे 4 पट, म्हणजे याचे 5 पार्ट करायचे. इकडे 4 नफ्याचे ठेवायचे आणि इकडे 1 तोट्याचा ठेवायचा. जर हे 5 पार्ट केले आणि ह्या दोघांमधला डिफरन्स बघितला, 480 वजा 380 किती होते 100 येतोय ना. 480 वजा 380 100 येतोय. आणि हे 100चे 5 पार्ट केले, इकडे 4 दिले आणि इकडे केले तर किती येतील, हे 80 आणि हा 20 येईल. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यातून जर 480 मधून 80 वजा केलं तर तुमची खरेदी किंमत येईल किती 400 रुपये. आणि 380 मध्ये जर 20 प्लस केलं तर तुमची खरेदी किंमत किती 400 रुपये. थोडं लॉजिकल आहे. ठीक आहे, सारखं फॉर्म्युल्यामध्ये घुसू नका, थोडं लॉजिकने थोडं डोक्याने सोडवायला शिका गणित. पुढचं गणित, एका व्यक्तीने एक घड्याळ 630 रुपयाला विकल्याने 10% तोटा झाला. जर ते 20% नफ्याने नफा व्हावा अशी इच्छा असेल तर ते घड्याळ किती रुपयात विकावं लागेल. थोडं आरामशीर 2 स्टेपमध्ये सोडूया गणित. हे सोडवायला एका स्टेपमध्ये पण सोडवायला येईल, पण आपण आरामशीर थोडं घेऊया. ठीक आहे, काय करायचं, 630 रुपयाने विकल्याने 10% तोटा झालाय, म्हणजे 100 एवढी त्याची खरेदी किंमत आहे. 100च्या 10% तोटा म्हणजे 90% जर राहिला ज्यावेळेस विक्री किंमत, तर ती किती येते 630 येते. तर खरेदी किंमत एक्स काढून घेऊ. ज्यावेळेस गणितामध्ये आपल्याला एखादी गोष्ट काढायची असते त्यावेळेस बाकी सगळ्या गोष्टी आपण दुसऱ्या साईडला घेऊन जायचं. एक्स इथं ठेवलं, बाकी गोष्टी दुसऱ्या साईडला नेल्या. 630 हे 100 काय होईल गुणिले होईल आणि 90 काय होईल भागिले होईल. आता सोडूया गणित. ह्या झिरोला हे झिरो कट करून टाका. 9 एकम 9, खाली 9 भागला, वर 9 भागला, 7 9 63. गणित किती राहील 7 गुणिले 100 700. आणि हे काय तुमची असेल खरेदी किंमत. अजून विक्री किंमत काढायची, कशी काढायची, एवढा प्रॉफिट लावून किती 20% प्रॉफिट लावा. 700 ला 20% प्रॉफिट लावा, म्हणजे विक्री किंमत किती झाली 120%. 20% जर काढलं तर फक्त प्रॉफिट निघेल. आपल्याला विक्री किंमत काढायची म्हणून आपण 120% केलं. 120%ला ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट करून टाका. गणित राहिलं 120 गुणिले 7 12 7 84 840. तुमची काय असेल 840 काय असेल विक्री किंमत. कधी ह्या सगळ्या कंडिशनमध्ये ही सगळं वाचल्यानंतर एवढं असेल 840 आहे का ऑप्शन. ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, पुढचं बघूया. एक वस्तू 75 रुपयास विकल्याने तिच्या खरेदी किंमती एवढा सेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. थोडं लॉजिक लावा, थोडं डोकं लावा. काय करायचंय, हे जर तुम्ही प्रॉपर गणित सोडवलं तर आपल्याला एक लिनियर इक्वेशन बनावं लागतं. ह्याला लागते 2 3 4 मिनिटं. आपल्याला लवकरात लवकर गणिताचं उत्तर पाहिजे म्हणून आपण ऑप्शनवरनं जाणार आहे. ह्या गणितासाठी फक्त एवढ्या एका गणितासाठी आपण कधी कधी ऑप्शनवरनं पण आपल्याला आन्सर काढावे लागतात. कसं काढायचं बघा. खरेदी किंमत किती आहे, जेवढी खरेदी किंमत आहे. आता ह्याच्यात खरेदी किंमत जर 25 घेतली
आणि त्याच्यावरती 25% नफा लावला तर 125% त्या खरेदी किमतीची काय होईल, विक्री किंमत. जर ही जी 125% केली तर किती येत आहे, 25 एक 25, 25 चोको 100, म्हणजे 112 भागिले 4, 4 तिक 12, 4 एकम 4, परत एक आलं 4, 10 झालं, 4 दुने 8, परत 2 राहिले, 4 25, म्हणजे 31.25 असं काहीतरी येतं. म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे का, नाही. परत दुसरं घेऊ, 50च्या 150% करूया, म्हणजे विक्री किंमत होईल, गणितच गेलं काय हे. ठीक आहे, ठीक आहे. तर आपण काय करूया, ठीक आहे, आपण आता सेकंड ऑप्शन बघूया. फर्स्ट ऑप्शन तर आपला करेक्ट नव्हता, सेकंड ऑप्शन बघूया. सेकंड काय म्हणतंय बघा, की 50चं काय करायचं आपण, 150%, 50% जर खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत आपली किती असेल, 150% असेल. ठीक आहे, 50% जर आपली खरेदी किंमत असेल आणि त्याच्यावरती खरेदी किंमत एवढाच नफा काढायचा आहे, तर विक्री किंमत किती असेल, 150% असेल. कोणाच्या, 50च्या 150% करून बघूया आपण. बघूया, ह्या झिरोला हे झिरो गेला, हा झिरोला हे झिरो गेला, गणित किती शिल्लक राहिलं आपलं, 5 गुणिले 15, आणि 5 गुणिले 15 म्हणजे किती, 15 75, आली का खरेदी किंमत 75, आली का, येस, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. आणि ह्या दोन्हीचं जर तसंच करून बघितलं तर तुमचं आन्सर करेक्ट येत नाही. आणि जर प्रॉपर जर हे लिनियर इक्वेशन बनवून सोडायचं म्हणलं तर तुमचं 3-4 मिनिटं 5 मिनिटं खाईल आणि डोकं पण खाईल. त्यापेक्षा ह्या सिम्पली फॉर्मॅटमध्ये ट्रिकनं ऑप्शनवरून ह्याचं उत्तर काढायचं. पुढचं गणित बघूया आपण. एक विक्रेता एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या 40% वाढवून छापील किंमत ठेवतो व त्यावरती 15% सूट देतो, तर शेकडा किती नफा कमवतो. ठीक आहे, बघूया आपण काय करतोय. तो 100 रुपयाची आपली एक वस्तू आहे असं समजायचं, थोडं ट्रिकी राहायचं. ठीक आहे, 100 रुपयाची वस्तू आहे समजायचं. तो छापील किंमत किती करतोय, 140. ठीक आहे, 140 वरती 15% सूट देतोय, म्हणजे किती करतोय, विकतोय केवढ्याला, 140च्या 85%लाच विकतोय तो. ठीक आहे, 140च्या किती टक्केला विकतोय ती वस्तू, 85%लाच विकतोय, तर विक्री किंमत किती होईल, ह्या झिरोला हा झिरो कट करून टाका, ह्याचा गुणाकार करू, 14 पंचे 70, झिरो इथं लिहू, 7 कॅरी लिहू, 14 8 12 वर्ष 112 आणि 7, 112 आणि 7 किती झालं, 119 भागिले 10, म्हणजे किती होईल, ह्या झिरोला हा झिरो कट होऊन जाईल, 119. जर मला सांगा 100 रुपये आपली खरेदी किंमत होती, 119ला विकली, तर नफा किती मिळवला, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, 119 मधनं 100 वजा करायचं, किती राहील, 119 वजा 100 म्हणजे 19, आणि 19 रुपये काय मिळाला इथं, नफा मिळाला. मित्रांनो कळते का. पुढचं असंच एक गणित बघूया. बघा, 240 छापील किमतीचे एक घड्याळ 210 रुपयाला विकले तर शेकडा किती सूट दिली. बघूया, सूट कशावरती कन्सिडर करायची, छापील किंमतीवरती. 240 तुमची छापील किंमत आहे, सूट किती दिली तशी, 240 ची वस्तू 210ला विकल्यानंतर 30 रुपये दिली ना, 240 वजा 210 किती दिली, 30 रुपये दिली. जर 30 रुपये दिली, कशावरती आपण कन्सिडर करणार, कशावरती विचार करणार सुटीचा, छापील किंमतीवरती. 240ला 30 रुपये दिली तर शेकडा किती, म्हणजे गुणिले 100. का गुणिले 100 करतो आपण, असं करतो ना, 240ला 30 तर 100 आला किती, म्हणून x ह्या दोघांचा गुणाकार आणि 30 टर्म भागिलेमध्ये, म्हणून इथं 240ला 30 गुणिले 100. ह्या झिरोला हा झिरो कट करून टाका, वरती गुणाकार करा, 300 भागिले 24 येईल. ह्याचं जर छोटं रूप दिलं तर 100 भागिले 8 येईल. ह्याचं आणखी छोटं केलं तर किती, 50 भागिले 4 येईल. अजून छोटं केलं तर 25 भागिले 2 येईल. आणि ह्यांचा जर 25 भागिले 2चा जर भागाकार केला तर 12.5% एवढी सूट ह्या व्यवहारामध्ये दिली जाईल. ठीक आहे मित्रांनो, समजतंय का. पुढचं गणित बघूया. काय म्हणतंय, एक विक्रेता एका वस्तूची खरेदी किंमत
25% वाढवून छपील किंमत ठेवतो, त्यावर काही सूट देऊन 15% नफा कमावतो, तर शेकडा किती सूट देतो? आता वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 100 रुपये लावूया, त्याच्यावरती 25% वाढवून छपील किंमत ठेवतो, म्हणजे 125 त्यांची काय छपील किंमत आहे. 100 रुपये तुमची काय झाली खरेदी किंमत, त्याच्यावरती 25% वाढवलं म्हणजे किती झालं? 125 तुमची काय झाली छपील किंमत, आणि त्याच्यावरती काही सूट देऊन तो 15% नफा मिळवतो. ठीक आहे, जर आपण केलं की काही सूट दिली 125च्या x% एवढी सूट दिली आणि तो नफा किती 15% मिळवतो, म्हणजे 15 रुपये. 100ला 15 होणार ना, 100ला किती मिळाला? 15% म्हणजे 100ला 15 रुपये कमावते नफा. ठीक आहे, तर आपण गणित कसं एक्सप्रेस करायचं? 125च्या x% इज इक्वल टू 15. तर x म्हणजे काय करायचं आपल्याला? x काय काढायचंय? सूट काढायची. ठीक आहे, तर बघूया आपण जे काढायचं आपल्याला. x ह्या साईडला ठेवूया आणि 125 आणि हे 100 पलीकडे घेऊया. 15 तसंच आहे, 125 भागिले मध्ये जाईल 100 वरती गुणिले मध्ये येईल. ठीक आहे, आता एक आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. 25 चोक 100, 25 न वरती भाग लावला, खाली 25 लावला तर किती येईल? 25 5 सव्वासे, 5 खाली वरती 15 आहे, परत भाग जातोय, 5 एकम 5, 5 त्रिकम 15. गणित आपले शिल्लक राहते 3 गुणिले 12, 3 गुणिले 4 सॉरी, आणि हे येते 12. म्हणजे काय असेल? सूट किती दिली त्याने? 12%. आणि हे कशामध्ये असणार? टक्के, पर्सेंट. त्याला वाचायचं कसं? शेकडा 12 किंवा 12%. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किंमतीच्या अर्धी आहे, तर या व्यवहारामध्ये नफा किंवा तोटा किती? जर तुम्ही 100ला एखादी वस्तू घेतली आणि त्याच्या अर्धी म्हणजे 50 रुपयालाच विकली, तर या व्यवहारामध्ये शेकडा नफा किंवा तोटा होईल का, आणि झाला तर किती होईल, असं हे गणित म्हणते. निश्चितच ह्याच्यामध्ये तोटा होईल, कारण 100ला मी जर घेतोय एखादी वस्तू आणि तुम्हाला 50ला विकतोय, तर मला निम्मा तोटा होतोय, म्हणजे 50% तोटा होतोय. सरासरी ह्याचं उत्तर आहे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर असणार आहे, 50% तोटा. पुढचं गणित काय म्हणते? राहुलने एक वस्तू 1568 रुपयाने विकल्याने 12% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ठीक आहे, एवढी x एवढी खरेदी किंमत आहे, 12% नफा झाला म्हणजे एक्सच्या 112% विकली. ठीक आहे, वस्तू 112% विकली, त्यावेळेस किती झालं विक्री किंमत त्याची? 1568 झाली. तर एक्स किती आहे, म्हणजे किती खरेदी किंमत किती? एक्स मी इथं ठेवलं, 112 भागिले 100 पलीकडे नेलं, दुसऱ्या साईडला नेलं, कारण जे आपल्याला गणितात काढायचंय ते एका साईडला ठेवायचं, जे बाकी फापट पसार आहे ते दुसऱ्या साईडला घेऊन जायचं. 112 भागिले 100 पलीकडे नेलं तर काय होईल? 1568 तसंच राहील, 100 गुणिले मध्ये जाईल आणि 112 कशात जाईल? भागिले मध्ये जाईल. ठीक आहे, 112 न जर 1568ला भागिलं तर किती होईल? एक पहिल्यांदा 1चा भाग लागेल का? डायरेक्ट करू, 1568 भागिले 112, 12 एकम 12, 112, 7 न 2 गेलं तर 4 राहील, 5 न 1 गेलं तर 4 राहील, परत आले म्हणजे 112 चोक 448. भागाकार किती देईल? 14. 112 आणि 112 14, 1568. 14 गुणिले 100 ही काय असेल तुमची खरेदी किंमत असेल. कधी असेल? खरेदी असेल 1400 रुपये तुमची खरेदी किंमत. ह्या सगळ्या कंडिशन मध्ये ज्यावेळेस 1568ला विकल्याने 12% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 1400 रुपये असेल मित्रांनो. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. एका वस्तूची खरेदी किंमत 1900 रुपये असून ती वस्तू 1615 रुपयाला विकली, तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला? आणि हे गणित मला वाटते अगोदर बघितलं होतं 14व्या 15व्या नंबरला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या सेशन मध्ये आपण नफा आणि तोटा या विषयावरील वेगवेगळ्या प्रकारची गणितं बघितली आणि ती कशी ट्रिकी किंवा लॉजिकली सोडवायचं हेही बघितलं. जास्त सूत्रांकडे न जाता ट्रिकी आणि लॉजिकली ती कशी सोडवायची बघितलं. अशाच प्रकारचे गणित किंवा वेगवेगळ्या विषयावरती जर आपल्याला नॉलेज हवं असेल तर माय एक्झाम डायरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद मित्रांनो.